आज कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. मंगळवार पेठेतील श्रीराम गल्लीतल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची आकर्षक पूजा बांधण्यात आली. मंदिरात दिवसभर महिलांकडून श्रीराम नाम जप आणि भजनाचा कार्यक्रम सुरू होता. मंदिराच्या आवारात एका कुटीच्या दारात श्रीराम लक्ष्मण मूर्ती उभ्या करून आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता. श्रीराम तरुण मंडळाच्या वतीनं यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. हिंदू एकता आंदोलनच्या वतीनं शहरातील मिरजकर तिकटी चौकात भव्य व्यासपीठ उभारून त्यावर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महिला भाविकांच्या उपस्थितीत श्री प्रभू रामचंद्रांचा जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. कसबा बावड्यातील श्रीराम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या ठिकाणी दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी आमदार सतेज पाटील यांनी देखील या मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेतलं. शहरातील सर्वच राम मंदिरात रामनवमी निमित्त भजन, कीर्तन, नामजप अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.